नागपुर में वैसे तो मतदान शांतिपूर्ण रहा, लेकिन मध्य नागपुर सीट पर मतदान के दौरान और बाद में भी हंगामा होने से स्थिति थोड़ी तनावपूर्ण रही। महल के झंडा चौक पर एक मतदान केंद्र पर सीसीटीवी बंद करने के मुद्दे को लेकर जमकर तनाव हुआ। नागरिक और उम्मीदवारों के कार्यकर्ताओं ने चुनाव अधिकारी से हाथापाई कर गाड़ी में भी तोड़फोड़ की, जिसके बाद पुलिस को स्थिति नियंत्रित करनी पड़ी। नागपुर कोतवाली पुलिस थाना अंतर्गत मध्य नागपुर विधानसभा क्षेत्र मतदान वाले दिन प्रशासन के लिए सिरदर्द बना हुआ था, लेकिन शाम होते हुए तो स्थिति इतनी बदली कि हाथापाई और तनाव तक बात पहुंच गई। महल के झंडा चौक परिसर में एक चुनाव अधिकारी को ईवीएम मशीन के साथ देखे जाने पर मतदान को प्रभावित करने का भ्रम फैल गया। इसको लेकर भाजपा और कांग्रेस कार्यकर्ता आमने सामने आ गए। दोनों तरफ से उम्मीदवारों ने कार्यकर्ताओं को शांत करने का प्रयास किया, लेकिन बात नहीं बनी। तनाव का माहौल देखते हुए आला पुलिस अधिकारी मौके पर पहुंचे और तगड़ा बंदोबस्त तैनात किया गया। दोनों तरफ से आरोप प्रत्यारोप होते रहे। मध्य नागपुर विधानसभा सीट के विभागीय चुनाव अधिकारी शाम 7 बजे के दौरान कुछ दस्तावेजों की झेरॉक्स करवाने के लिए झंडा चौक के समीप एक दुकान पर गए थे। उनके पास अतिरिक्त ईवीएम मशीन भी थी। कांग्रेस के कुछ कार्यकर्ताओं ने चुनाव अधिकारी को ईवीएम मशीन के साथ जाते देखा और रास्ते पर ही घेर कर सवाल करने लगे। अधिकारी ने बताया कि ये एक अतिरिक्त मशीन है, जिसका पोलिंग बूथ पर हुए मतदान से कोई संबंध नहीं है। अधिकारी ने वहां से जाने का प्रयास किया तो कांग्रेस कार्यकर्ताओं ने उन्हें घेर लिया। कुछ लोगों ने सरकारी वाहन पर पथराव भी कर दिया। जानकारी मिलते ही कोतवाली पुलिस मौके पर पहुंची। वहीं कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा ईवीएम मशीन को नुकसान पहुंचाने की अफवाह फैल गई। भाजपा उम्मीदवार प्रवीण दटके और कांग्रेस उम्मीदवार बंटी शेलके भी मौके पर पहुंच गए। वहां कांग्रेस और भाजपा कार्यकर्ताओं का आमना सामना होने पर तनाव का वातावरण बन गया। वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने तुरंत पहुंचकर स्थिति को संभाला। आज संध्याकाळी जेव्हा थोडीशी आपले वोटिंगची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर एक झोनल ऑफिसर जे आहेत मध्य कॉन्स्टिट्युएन्सीचे, ते काही कामासाठी एक झेरॉक्स सेंटरवर गेलेले होते आपल्या गाडीसह। तेव्हा काही लोकांना असा बहुधा असा एक त्यांना कम्युनिकेशन झालं की झोनल ऑफिसर जे आहेत ते ईव्हीएम घेऊन गेले, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते स्पेअर ईव्हीएम, त्यांच्याकडे ऍक्च्युअल जे वोटिंगची ईव्हीएम त्यांच्याकडे नव्हती, स्पेअर ईव्हीएम ते त्यांच्यासोबत होती, जी त्यांना वापरण्यासाठी दिलेली असते की जर कुठे काही ईव्हीएम बंद पडली तर त्या ठिकाणी ते ईव्हीएम ते वापरू शकतात। अशी ईव्हीएम त्यांच्याकडे असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडे ओरिजिनल ईव्हीएम आहे आणि ही ईव्हीएम ते बाहेर कुठे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे काही लोकांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान जे आहे ते नुकसान करण्यामध्ये झालं की त्यांना थांबवण्याची होती, परंतु ते झोनल ऑफिसर जे आहे ते गाडी आणि ईव्हीएम घेऊन सेफली त्यांच्या बूथवर आणि पोलीस स्टेशनला आले होते। यामध्ये एकच बाब आहे की ईव्हीएमला कोणतंही नुकसान नाही। ओरिजिनल ईव्हीएम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्हीएम वाली गाडी थांबवलेली नाहीये। जी ओरिजिनल ईव्हीएम आहे ती वोटिंग सेंटरवर, पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्ये पर्यावसान झालेलं आहे। आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे, ते त्याच्यावर आम्ही फोकस्ड आहोत आणि ती स्ट्रॉंग रूमला पोहोचत आहे। ईव्हीएमचं कोणतंही नुकसान नाहीये, कुठेही ईव्हीएमला टच झालेलं नाहीये। इव्हन जी स्पेअर ईव्हीएम होती त्या ईव्हीएमचं सुद्धा काही नुकसान झालेलं नाहीये, त्याला सुद्धा काही टच झालेलं नाहीये। फक्त ते झोनल ऑफिसर आणि काही नागरिक त्यांच्यामध्ये हे भांडण झालेलं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर जे कन्सर्न लोक आहेत, ज्यांना ही फिर्याद द्यायची आहे, त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत।